नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? दिवाळीचा फराळ संपवलाच असेल तुम्ही. बरं, चला. तुम्ही मागच्या पाठाला आपल्या समस्या आपले उपाय या पाठातून तुम्ही ज्या ज्या काही समस्या होत्या त्या त्या समस्या तुम्ही लिहिल्या असतील, त्यावर उपाययोजनाही केल्या असतील, बरोबर ना? त्याच्यात वाहतुकीची समस्या असेल, कचऱ्याची विल्हेवाट लावणे असेल किंवा मुकाटपत्रे असतील, अशा बऱ्याच समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागलं असेल आणि त्या समस्यांवर उपायसुद्धा तुम्ही काय केले असणार? सोडवलेले असणार. बरं, तुम्हाला आता एक प्रश्न विचारतो. जर तुम्ही सकाळी उठला आणि उठल्यावर तुम्ही दात घासले नाही, आंघोळ केली नाही, बरोबर आहे, कपडेही तसेच अस्वच्छ असतील, तर तुम्हाला कसं वाटेल? अगदी बरोबर, तुम्हाला अगदी किळसवाणी वाटेल, बरोबर ना? स्वतःला आरशात पाहिल्यावर आपल्याला हसू येईल की आज आपण कसं दिसतोय. आणि दात घासले नाहीत, आंघोळ केली नाही, तर एक मनालाही ते बरं वाटणार नाही, बरोबर. समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. ज्यावेळेस मन प्रसन्न असेल तर आपल्या हातून चांगली कार्य घडत असतात. मग मन चांगलं असण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हो, मन जर आपल्याला स्वच्छ ठेवायचं असेल तर प्रथम आपल्याला आपली स्वतःची वैयक्तिक स्वच्छता करणं गरजेचं आहे. जसा सूर्योदय ज्यावेळेस होतो आणि त्याचा सूर्यप्रकाश पूर्ण चौहो बाजूला पसरतो, त्यावेळेस हळूहळू हळूहळू निसर्गात त्या सृष्टीत चैतन्य निर्माण होतं. त्या पद्धतीनेच ज्यावेळेस आपण सकाळी उठतो आणि ज्यावेळेस उठल्यावर आपला जो आळस आहे तो आपण झटकून ज्यावेळेस आपण स्वतःची स्वच्छता करतो, त्यावेळेस आपल्याला अतिशय आपलं जे मन आहे ते प्रफुल्लित होतं. म्हणजे ज्यावेळेस आपण वैयक्तिक स्वच्छता करतो त्यावेळेस आपलं मनसुद्धा काय होतं, एक प्रकारे स्वच्छ होत असतं. मग एवढं केल्याने जर आपल्या मनाला आनंद वाटत असेल तर आपला परिसर असेल, आपलं घर असेल, आपण ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी जातो ती ठिकाणं असतील, ती जर स्वच्छ असतील तर अगदी बरोबर, तर ती जर स्वच्छ असतील तर आपल्या या सृष्टीतून रोगराई नावाचा आजारच, जे आजार आहेत ते सगळे दूर होतील, बरोबर आहे ना? तर आज आपण जो पाठ अभ्यासणार आहोत तर तो पाठी असाच आहे की जो आपल्याला काहीतरी एक नवीन गोष्ट शिकवणार आहे. या ठिकाणी यदुनाथ थत्ते आणि डॉक्टर अनिल गोडबोले यांनी या पाठामधून आपल्याला एक प्रकारचा स्वच्छतेचा संदेशच दिलेला आहे आणि तो आज आपण या स्वच्छतेचा प्रकाश या पाठातून आपण अभ्यासणार आहोत. सगळेजण तयार आहात ना? आपलं मन प्रसन्न ठेवा आणि या स्वच्छतेच्या संदेशाकडे अगदी काळजीपूर्वक लक्ष द्या आणि त्या गोष्टी अवलंबण्याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न करा. बघा, काल परवाच एक बातमी होती की एकाने रस्त्यावर पिझ्झा असतो, पिझ्झा तुम्हाला आवडतो ना? तर कर्नाटकमध्ये गाडीने जात असताना एकाने काय केलं, तो जो पिझ्झा होता, जो खोका होता, तो रस्त्याच्या कडेला फेकला. तुमच्या गावासारखं स्वच्छ ते गाव. एका व्यक्तीने तो कचरा पाहिला, म्हणजे तो पिझ्झा पाहिला, म्हणजे एक प्रकारे तो कचराच झाला. आणि माझ्या स्वच्छ गावामध्ये कोणीतरी घाण केली त्याबद्दल तो नाराज झाला. त्याने ज्यावेळेस त्या पिझ्झ्याचं खोकं पाहिलं, त्याच्यात बिल होतं, त्याच्यात मोबाईल नंबरही होता. त्याने लगेच त्या व्यक्तीला फोन केला आणि सांगितलं की तुम्ही एक वस्तू विसरून गेलेला आहात, ती तुम्ही तुमची वस्तू ती साभार घेऊन जा. त्यावेळेस माझी वस्तू कोणती, कुठे? त्यावेळेस सांगितलं की तुम्ही जो पिझ्झा खाल्लेला होता, ती जी घाण होती, तो कचरा होता, तो तुम्ही आमच्या गावात तो तुम्ही टाकलेला आहे, तो तुम्हाला काय करायचं आहे, परत घेऊन जायचं आहे. त्या व्यक्तीने सांगितलं की मी आता 80 किलोमीटर पुढे आलेलो आहे, मी परत येऊ शकणार नाही. आता त्या सदर स्वच्छतेचा जो उपासक होता त्याने काय केलं, आपला सोशल मीडिया म्हणजे आता मोबाईल आहेच, त्याने लगेच फेसबुकला, व्हॉट्सअपला तो नंबर सेंड केला आणि सांगितलं की प्रत्येकाने या व्यक्तीला काय करा, फोन करा आणि सांगा, त्याला विनंती करा की तुम्ही जो टाकलेला कचरा आहे तो परत घेऊन जा. आणि
आणि मग लोक जागरूक झाले आणि सगळ्यांनी त्या व्यक्तीला फोन केला. त्या व्यक्तीला जरा काय झालं, तो नाराज झाला. त्याला त्याची चूक कळली आणि तो पुन्हा परत येऊन तो त्याचा कचरा ज्याने ती घाण टाकलेली होती तो पुन्हा घेऊन गेला. बघा, स्वच्छतेच्या बाबतीत आपण असंच जागरूक असणं गरजेचं आहे. म्हणून आपण या पाठामधून आज आपण हे शिकणार आहोत की आपली जागरूकता आपण कशी ठेवावी आणि सुरुवात आपल्यापासून करावी. तर सगळेजण तयार आहात ना हा पाठ अभ्यासण्यासाठी? तर चला आपण सुरू करूया स्वच्छतेचा प्रकाश. चला आता आपण पाठाला सुरुवात करूया. पाठ 16वा, स्वच्छतेचा प्रकाश. लेखक यदुनाथ थत्ते व डॉक्टर अनिल गोडबोले. हा पाठ सुरू करण्याअगोदर प्रत्येकाने आता पुस्तक काढायचे, पान नंबर 45. पाठ सुरू करण्याअगोदर आपण लेखकांचा परिचय थोडक्यात करून घेऊ. लेखक यदुनाथ थत्ते, जन्म 1922, मृत्यू 1998. प्रसिद्ध लेखक, पत्रकार, बालसाहित्यकार, चरित्रकार. 32 वर्ष त्यांनी लेखन केलं. साधना या साप्ताहिकाचे ते संपादक, म्हणजे त्यांनी संपादनही केले. हा जो पाठ आहे हा प्रस्तुत पाठ प्रतिज्ञा या त्यांच्या पुस्तकातून घेतला आहे. प्रतिज्ञेची पहिली जोड जी आहे, भारत माझा देश आहे. तर प्रतिज्ञा म्हणजे काया वाचा मनाने केलेला एक संकल्प आहे. आपण जे म्हणतो तेच आपल्याला करायचं आहे असा दृढ विश्वास या शब्दांमधून व्यक्त होतो. हा जो प्रस्तुत पाठ आहे, या प्रस्तुत पाठामध्ये एक संवाद आहे. लेखकांनी केलेला हा संवाद, विद्यार्थ्यांबरोबर केलेला संवाद, त्याचा प्रत्येक अर्थ आपल्या नक्कीच मनापर्यंत पोहोचेल, हाच सार्थ उद्देश या पाठामागचा आहे. तर सगळ्यांनी आता पुस्तक काढायची आहेत. मी या पाठाचं वाचन करतो आणि आपण सगळ्यांनी या पाठाकडे लक्ष द्यायचे. एकदा मी शाळेत गेलो होतो. मुले प्रार्थना म्हणत होती. प्रार्थना संपल्यावर त्यांनी प्रतिज्ञा म्हटली. त्यांना मी विचारले, प्रतिज्ञेत पहिलं वाक्य काय आहे? भारत माझा देश आहे, होय ना? मुले हो म्हणाली. भारत आपला देश आहे असं न म्हणता माझा का बरं म्हटलं असेल? मुले विचारात पडले. आता इथे लेखकांनी, म्हणजेच यदुनाथ थत्ते, या ठिकाणी मी याचा अर्थ म्हणजे स्वतः लेखक यदुनाथ थत्ते यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना एक प्रश्न केलेला आहे. बघा, ज्यावेळेस आपली शाळा सुरू होते आणि शाळा सुरू होण्याअगोदर आपण परिपाठाला उभे राहतो. परिपाठात आपण प्रार्थना, प्रतिज्ञा, राष्ट्रगीत, गोष्ट, विचार असतील, अशा रीतीने आपण हा परिपाठ घेत असतो. तर ज्यावेळेस प्रतिज्ञा विद्यार्थी म्हणत होते त्यावेळेस त्या प्रतिज्ञेचं पहिलं जे वाक्य आहे ते आहे, भारत माझा देश आहे. इथे लेखकांनी विद्यार्थ्यांना एक प्रश्न केला, का रे सांगा बरं की इथे भारत आपला देश आहे असं का नाही म्हटलेलं आहे, माझाच का म्हटलं आहे? हे ऐकल्याबरोबर सर्व विद्यार्थी मात्र विचारात पडले. आता इथे ही जी प्रतिज्ञा आहे, आता तुम्हाला ही प्रतिज्ञा सगळ्यांना माहीत आहे, आपण दररोज ती म्हणतो, म्हणून घ्यायची का? बरं, पाठ आहे ना सगळ्यांची. तर ही जी प्रतिज्ञा आहे, ही प्रतिज्ञा लिहिणारे कोण आहेत माहीत आहेत का तुम्हाला? हो, तुम्हाला आता त्या चित्रात दिसत असेल, त्यांचा फोटोही तुम्ही पाहिला. बघा, ते आहेत पिदिमरी व्यंकट सुब्बाराव यांनी ही प्रतिज्ञा लिहिलेली आहे. यामध्ये त्यांनी भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे, त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. बघा बालमित्रांनो, इथं ही जी पहिली ओळ आहे किंवा या पूर्ण प्रतिज्ञेमध्ये मी, माझा अशा शब्दांचा उच्चार आहे.
कारण ज्यावेळेस आपण माझी वस्तू जे माझं आहे असं म्हणतो त्यावेळेस आपण त्या वस्तूविषयी खूप काळजी घेतो. परंतु आपलं जर म्हटलं तर त्यावेळेस तितकीशी काळजी घेतो का आपण? नाही. म्हणून या प्रतिज्ञेमध्ये माझा हा शब्द इथे वापरला असेल असं तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही नक्कीच माझा या शब्दावर जोर देऊन, म्हणजे माझी स्वतःची वस्तू आहे, मी ती कोणाला देणार नाही, बरोबर ना, अशी आपण स्वतः त्या वस्तूविषयी काळजी करत असतो. असं म्हटल्याबरोबर मुलं काय म्हणाली? बरोबर आहे, माझं घर अंगण म्हटलं की मी ते स्वच्छ ठेवतो, रस्ता मात्र आपला म्हणून त्याच्यावर आपण घरातील घाण टाकतो. म्हणजे आपला म्हटलं की सगळ्यांचं आहे, हा करेल तो करेल असा आपला डोक्यात उद्देश येतो आणि म्हणून याच्या त्याच्या नावावर आपण काय करतो? खापर फोडतो आणि त्या वस्तूकडे लक्ष देत नाही आणि अस्वच्छता आपण करत असतो, ती वस्तू किंवा ती जागा अस्वच्छ करत असतो. त्यावेळेस मी सांगितले, म्हणजे यदुनाथ थत्ते म्हटलेत की माणसांचं मन जसं जसं मोठं होतं तसं तसं माझी ही कल्पनासुद्धा विस्तारित जाते. हे विश्वची माझे घर असं म्हणण्या इतकं संतांचं मन मोठं होतं आणि त्यामुळे सगळीकडे जीवन स्वच्छ निर्मळ व्हावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले. यात स्वच्छतेचे जे उपासक होते किंवा आपण त्यांना स्वच्छतेचे दूत म्हणतो असे महात्मा गांधी, विनोबा भावे, सेनापती बापट, साने गुरुजी व संत गाडगे महाराज हातात झाडू घेत व इतरांनाही ते घ्यायला शिकवत. बघा या ठिकाणी बालमित्रांनो, लेखकांनी सांगितलं की माणसांचं मन जसं जसं मोठं होत जातं तसं तसं माझी कल्पनाही विस्तारत जाते. म्हणजे ज्यावेळेस तो जसा मोठा होतो आणि आपल्यापणाची जी भावना आहे, माझ्या म्हणण्याचा जो माझं आपण असं म्हणतो, तर ती स्वची भावना जी आहे ती जास्त मोठी होत जाते. मग जे थोर संत होऊन गेले की आपण इयत्ता 4थीमध्ये आपण ते शिकलेलो आहोत, तर संतांनी ज्यावेळेस भजनातून अभंगातून जे सांगितलं ते हेच की त्यांनी स्वतःपुरता मर्यादित राहिले नाहीत, तर त्यांनी त्यांचे विचार, त्यांनी त्यांची कृती ही संपूर्ण देशामध्ये त्यांनी पसरवली आणि लोकांनाच एक प्रकारे जागरूक केलं. म्हणजे त्यांचं मन जे एवढं मोठं होतं की तेच म्हणायचे की हे जे विश्व आहे, हे जे जग आहे, हे माझं घर आहे. आपण म्हणतो हे माझं घर, परंतु या ठिकाणी जे थोर संत होऊन गेले, जे थोर समाजसेवक होऊन गेले, त्यांनी या पूर्ण विश्वालाच आपलं घर मानलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी कार्य केलेलं आहे. म्हणून आपण आजही त्यांचं नाव अतिशय आदराने घेत असतो. मग यामध्ये आपले महात्मा गांधी असतील, विनोबा भावे असतील, सेनापती बापट असतील, साने गुरुजी असतील आणि संत गाडगे महाराज, आणि आपण आताच मागे पाठ अभ्यासला कोण? हो, संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्वतः सांगितलं तर आहेच, स्वच्छतेबद्दल जागरूकता तर केलेली आहेच, परंतु त्यांनी स्वतः तशी कृतीही केली आणि संपूर्ण देश कसा स्वच्छ राहील अशी शिकवण त्यांनी लोकांना, इतरांना दिलेली आहे. आता लेखक एकदा त्यांचा जो जीवनात घडलेला एक प्रसंग आहे तो ते विद्यार्थ्यांना सांगतायत. बघा, मी मुलांना प्रश्न केला, म्हणजे लेखकांनी, यदुनाथ थत्ते यांनी मुलांना प्रश्न केला, तुम्ही कोणी कधी रेल्वेने प्रवास केला आहे का? हा प्रश्न केल्याबरोबर बऱ्याच मुलांनी लगेच हात वर केला. तेव्हा मी विचारले, खिडकीजवळ काय लिहिलेलं असतं? तर एक मुलगा म्हणाला, येथे थुंकू नका असं लिहिलेलं असतं. मग एकदा लेखक असेच रेल्वेने जात होते आणि डब्यात बसलेले एक मनुष्य त्यांच्या समोरच बसलेला होता आणि त्याने काय केलं, त्या मनुष्याने थुंकू नका या ठिकाणीच त्याने थुंकलं. त्यावेळेस मी म्हटलं, म्हणजे लेखकांनी म्हटलं की या ठिकाणी थुंकू नका असं लिहिलेलं आहे, तरी आपण या ठिकाणी थुंकलात. त्यावेळेस तो समोरचा व्यक्ती रागावून म्हणाला, गाडी काय तुमच्या बापाची आहे? त्यावेळेस मी म्हणालो, म्हणजे लेखक म्हणाले, माझ्या बापाची नाही, तुमच्या बापाची नाही, म्हणून काय घाण करायची का? म्हणजे बघा, रेल्वे जी आहे
ही सार्वजनिक मालमत्ता आहे. ही आपल्या सुखसुविधांसाठी ती उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आपण ज्या रेल्वेत बसतो तिथेच आपण स्वतः घाण करायची, हे योग्य आहे का? म्हणजे सार्वजनिक असेल तर आपण तिथे घाण करायची का? नाही ना. अगदी बरोबर. कारण अशी ही जी ठिकाणं आहे ही आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध केलेली आहे सरकारने. आणि त्याची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी मात्र ही आपला सर्वांची आहे, ना की तिथे घाण करण्याची. मी तुम्हाला प्रथमच सांगितलं की जी घटना घडली ती सत्य घटना होती, जी कर्नाटकमध्ये घडली. की आपण अशी जागरूक नागरिक असणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी लेखक म्हणतात, देश माझा म्हणण्यामागे अशी भूमिका आहे. हा देश जर आपला तर हे डोंगर उघडे बोडके का? आपण वंदे मातरम म्हणताना सस्य श्यामला असे म्हणून मातेला वंदन करतो. तर ती सस्य श्यामला व्हावी म्हणून आपण खटपट करायला नको का? भारत माझा देश आहे असं नुसतं पोपटासारखं तोंडानं म्हणण्याऐवजी तुमच्या सर्व इंद्रियातून ही भावना व्यक्त व्हायला हवी. असं म्हटल्याबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने आनंदाने माना डोलवल्या. कारण त्यांना त्याचा अर्थ कळला की इथे माझा आणि आपला या दोन शब्दांमधला फरक काय आहे हे लेखकांनी या पाठातून, या उतार्यातून आपल्याला अभ्यासायला दिलेले. म्हणून प्रत्येक गोष्ट ही आपली आहे, माझी आहे, अशा पद्धतीने जर आपण वागलो तर नक्कीच आपला भारत देश स्वच्छ आणि सुंदर होईल. ही पृथ्वी सस्यश्यामला होईल. सर्वीकडे हिरवगार आपल्याला ही नटलेली ही पृथ्वी आपल्याला दिसेल. पण हे करण्या अगोदर आपल्या सर्व इंद्रियांच्या, म्हणजे सर्व इंद्रिय म्हणजे काय, नाक, कान, तोंड जे आहे, जे आपण पंचेंद्रिय म्हणतो, ते सगळे आपले सजग असणं गरजेचं आहे. आणि जे काया, वाचा आणि मन या तिन्ही गोष्टी ज्या वेळेस आपण त्या तिन्ही गोष्टी एकत्र करून आपण ज्यावेळेस एखादं कार्य करतो तर ते नक्कीच उत्कृष्ट असं कार्य होतं. आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत आपण अशा या सर्व गोष्टींचा अवलंब करून आपण ती स्वच्छता पाळायला हवी. कारण ज्यावेळेस स्वच्छता पाळू तेव्हाच ही रोगराई टळणार आहे. आता हा उतारा तुम्हाला नक्कीच समजला असेल. आता आपण दुसऱ्या उतार्याकडे वळूया. त्या अगोदर जी सार्वजनिक ठिकाणे आहेत कोणकोणती? अगदी बरोबर, मी तुम्हाला दाखवलेलं आहे की दवाखाने आहेत, म्हणजे सरकारी दवाखाने, बस स्टँड, उद्यानं म्हणजे आपण जे बगीच्यांमध्ये फिरायला जातो, वाचनालय, असे बरेच असे सार्वजनिक ठिकाणी आहेत की ज्या ठिकाणी लोकांची गर्दी असते. समुद्रकिनारी आपण पाहतो तर बरेच लोक हातात नारळाचं पाणी पितात आणि तेच नारळ रस्त्यावर फेकतात. काही तर महाभाग असे असतात, आता तुम्ही मागे चित्रात पाहिलं आणि जाहिरातींमध्येही पाहिलेलं आहे, इन्क्रेडिबल इंडिया, बरोबर ना, भारत स्वच्छ अभियानामध्ये, की एखादा गाडीत केळ खातात आणि ते सालफट खिडकीतून लगेच बाहेर फेकतात. शेंगा असतील त्यांची टरफलं फेकतात. म्हणजे अशा पद्धतीची जी घाण आहे आपण ही सार्वजनिक म्हणून तिथे घाण करत असतो. परंतु ही आपली जबाबदारी नाही, हे आपलं कर्तव्य आहे की आपण त्या ठिकाणी अस्वच्छता करू नये. ती घाण जागच्या जागी म्हणजे जिथे कचरा कुंडी असेल तिथेच ते आपण टाकायला हवे. तर अशा पद्धतीने हा संदेश जो आहे, हा संदेश लेखकांनी यदुनाथ थत्ते यांनी आपल्याला दिलेला आहे. पुढचे जे लेखक आहेत ते आहेत डॉक्टर अनिल गोडबोले. हे सुद्धा एक उत्कृष्ट लेखक आहेत. जवळपास त्यांनी 50 पुस्तकांचं लेखन केलं आहे. पत्रकारिता केलेली आहे. सकाळ आणि स्वराज्य या वर्तमानपत्रात, साप्ताहिकामध्ये. साने गुरुजी कथामालेच्या पुणे शाखेचे ते माजी संचालक पण होते. त्यांनी कथाकथनातून बालकांचा व्यक्तिमत्व विकास या विषयावर त्यांनी PhD केलेली आहे, म्हणून त्यांना डॉक्टर असं म्हटलं गेलेलं आहे. 1857ची यशोगाथा हा ऐतिहासिक ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. तसेच देश हा देव आहे माझा, यातून थोर समाजसेवक सेनापती बापट यांच्या कार्याविषयी हा पाठ, म्हणजे हा जो प्रस्तुत उतारा हा अभ्यासायला आपल्याला दिलेला आहे. तर जे स्वातंत्र्य सेनानी होते, थोर समाजसेवक सेनापती बापट यांच्या कार्याविषयी, यांच्याविषयी थोडक्यात आपण अगोदर माहिती घेऊया. त्यांचं पूर्ण नाव पांडुरंग महादेव बापट उर्फ सेनापती बापट. त्यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1880
आणि मृत्यू 28 नोव्हेंबर 1967 साली झाला. हे भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक होते. मुळशी सत्याग्रहाचं त्यांनी नेतृत्व केलं, म्हणून जनतेने त्यांना सेनापती ही पदवी जी आहे ती बहाल केलेली आहे. आता आपण या उत्तराला वाचनाला सुरुवात करूया. सेनापती बापट हे थोर समाजसेवक होते. त्यांनी देशसेवेची प्रतिज्ञा घेतली होती. त्यांचा दिनक्रम ठरलेला असे. पहाटे लवकर उठायचे, दैनंदिन कामे उरकली की हातात झाडू घ्यायचा आणि सफाईला सुरुवात करायची. सफाई करणे सोपे असते, पण लोकांच्या वृत्तीत बदल घडवून आणणे अवघड असते असे त्यांना वाटे. बघा, थोर समाजसेवक सेनापती बापट यांचं जे शिक्षण आहे हे इंजिनियर आहेत, बाहेर देशांमध्ये शिकलेले आहेत. परंतु बाहेर देशात शिकून त्यांनी ज्यावेळेस ते आपल्या देशात आले तर स्वच्छतेला प्रथम महत्त्व दिलं आणि लोकांना सांगण्यापेक्षा आपण स्वतः अगोदर कृती करू आणि मग लोकांच्या वृत्तीमध्ये, लोकांच्या मनामध्ये तो बदल घडून आणू असं त्यांना नेहमी वाटत असे. म्हणून ते सकाळी उठले की सफाईच्या कामाला स्वतःपासून सुरुवात करत असत. मग हे ज्यावेळेस स्वच्छता करायचे, गावाची स्वच्छता करायचे, त्यावेळेस गावातील लोक सेनापती बापट यांना म्हणायचे की तात्या, हे कसलं काम काढलं? तात्या म्हणायचे स्वच्छतेचं. त्यावर ते गावकरी म्हणायचे की तुमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्यांना हे असलं वंगाळ काम करणं बरं दिसत नाही. बघा, सेनापती बापट यांना आदराने लोक तात्या म्हणून ओळखत असत. म्हणून साहजिकच आहे की तात्या एवढे शिकलेले, सवरलेले, एवढं ज्ञान घेतलेलं, बाहेर देशामध्ये, विलायतीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि एवढा शिकलेला सुशिक्षित माणूस काय करतोय? गावाची स्वच्छता करतोय. म्हणून गावातली जे मंडळी होती ती तात्यांना विचारायची, का रे बाबा, तू एवढा शिकला, सवरला, मग तू असं हे वंगाळ म्हणजे थोडं असं घाणेरडं काम का करतोस? त्यावेळेस तात्यांनी त्या गावकऱ्यांना उत्तर दिलं, सफाईच्या कामात वाईट काय आहे? तात्यांनी विचारलं. त्यावेळेस गावकरी म्हणायचे, पण असलं हलकं काम म्हणजे स्वच्छतेच्या कामाला गावकरी हलकं काम म्हणायचे, वंगाळ काम म्हणायचे. त्यावेळेस तात्या त्यांना म्हटले की जगामध्ये कोणतंही काम हलकं नाही. तुम्हीही या स्वच्छता मोहिमेत सामील व्हा. बघा, तात्यांनी या ठिकाणी त्यांच्याशी हुज्जत घातली नाही का, भानगड केली नाही. उलट त्यांनी लोकांना काय आग्रह केला की तुम्ही या स्वच्छतेच्या कामामध्ये, या स्वच्छतेच्या मोहिमेमध्ये माझ्याबरोबर चला, सामील व्हा. आपण संपूर्ण गाव, संपूर्ण देश स्वच्छ करू. गावकऱ्यांनी ही जी बाब आहे ही तात्यांच्या वडिलांना म्हणजे दादांना सांगितली. तात्या करत असलेल्या स्वच्छता मोहिमेची माहिती त्यांनी त्यांच्या वडिलांना दिली. मग वडिलांनी तात्यांना समजावून सांगितलं. एके दिवशी मग दादा तात्यांना म्हणाले, तात्या, तू विलायतेहून शिकून आलास, विलायत म्हणजे बाहेर देशात, आणि आता हे काय सुरू केलंस? तात्या म्हटले, काय झालं दादा, माझं काही चुकलं का? त्यावेळी दादा म्हटले, इतके दिवस सशस्त्र क्रांतीचे वेळ तुझ्या डोक्यात होते, त्यासाठी तू उच्च शिक्षण घेतलंस आणि आता तू हातात झाडू घेऊन सफाईला सुरुवात केलीस. आयुष्यात काय करायचंय हे तू ठरवलंस की नाही? एवढं म्हटल्यावर तात्या म्हटले, सारं आयुष्य देशसेवेसाठी घालवायचंय अशी मी प्रतिज्ञा केली आहे. विलायतेला जाऊन जे शिक्षण घेतलं ती एक देश सेवाच होती, आणि आता त्याच हातात झाडू घेतला तोही देशसेवेचाच एक भाग आहे. त्यावेळेस दादांनी सांगितलं, सफाई करण्यात कसली देशसेवा? त्यावेळेस तात्या म्हटले, दादा, तुम्ही रोज देवाची पूजा करता, पूजा करण्याआधी देवाची बैठक झाडून स्वच्छ करता ना? मग देश हाच माझा देव, मी माझ्या देवाची बैठक झाडून स्वच्छ करतो.
तुम्ही पूजक देवाचे, देशाचा मीही पूजक. सर्वव्यापी देव माझा, त्याची मी झाडी बैठक. एवढं बोलल्यावर दादा तरी काय बोलणार. सेनापती बापट यांनी हे सफाईचे व्रत अबोलपणे आयुष्यभर राबवले. लोकांच्या वृत्तीत हळूहळू नकळत हा बदल होत गेला आणि लोकांनीही त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वच्छतेच्या मोहिमेत त्यांनी सहभाग घेतला. असे हे थोर समाजसेवक सेनापती बापट. आता या पाठामध्ये काही नवीन शब्द आलेले आहेत, ते आता आपण पाहूया. निर्मळ, निर्मळ म्हणजे स्वच्छ. खटपट, खटपट म्हणजे मेहनत. धरित्री म्हणजे जमीन. उघडे बोडके म्हणजे उजाड. वृत्ती, स्वभाव. वंगाळ म्हणजे वाईट, घाणेरडे. बालमित्रांनो, सेनापती बापट यांनी सुद्धा एक प्रकारचा एक संदेश दिला आहे की जेवढे थोर नेते येऊन गेले त्यांनी प्रथमतः स्वच्छतेला महत्त्व दिलं. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनात स्वच्छतेला महत्त्व देणं तेवढंच गरजेचं आहे. गांधीजींनी तर म्हटलं होतं की अगोदर देश स्वतंत्र होण्या अगोदर माझा देश कसा असायला हवा, स्वच्छ असायला हवा. मला स्वातंत्र्य नको, परंतु माझा देश स्वच्छ असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून त्यांनी स्वतःपासूनच या स्वच्छतेच्या मोहिमेत स्वच्छतेच्या मोहिमेला त्यांनी स्वतःपासूनच सुरुवात केलेली होती. कारण संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सेनापती बापट, विनोबा भावे या सर्व थोर समाजसेवक, थोर संतांनी आपलं स्वतःचा विचार न करता देशाचा विचार करून या स्वच्छतेच्या मोहिमेत सहभाग घेतलेला होता. तर तुम्ही सुद्धा आपली वैयक्तिक स्वच्छता, कौटुंबिक स्वच्छता असेल, त्यानंतर तुमच्या परिसराची स्वच्छता असेल, शाळेची स्वच्छता असेल, गावाची स्वच्छता असेल. म्हणजे गावाची स्वच्छता जर झाली तर ऑटोमॅटिक म्हणजे आपण असं म्हणू की देशाची सुद्धा त्याबरोबर स्वच्छता होणार आहे. आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारत स्वच्छता अभियान हा उपक्रमसुद्धा अगदी जोरात चालू आहे आणि आपण सगळेजण त्यामध्ये सहभागी आहोत. म्हणजे कारण काय आहे की स्वतःपासून जर आपण सुरुवात केली की आपण सुंदर दिसावं, नीटनेटकं राहावं असं प्रत्येकाला वाटतं, बरोबर ना. आपण दररोज आंघोळ करतो, त्यामुळे आपलं शरीर स्वच्छ होतं, आपले कपडे स्वच्छ हवेत. शरीर आणि कपडे स्वच्छ झाले तर मनसुद्धा कसं राहतं, प्रसन्न राहतं. म्हणजे ज्यांचे शरीर निरोगी त्यांचे मन निरोगी. म्हणजे आपण आपलं घर स्वच्छ टापटीप ठेवतो, जशी घराची काळजी घेतो तशीच आपण आपल्या परिसराची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. कारण ते आपलं एक प्रकारचं काय आहे, कर्तव्य आहे. परिसर स्वच्छ ठेवला तर त्याचा परिणाम शेवटी आपल्यावरच होणार आहे, बरोबर ना. त्या दुर्गंधी जर उकिरडा असेल त्यातून निघणारी जी दुर्गंधी ती आपल्यालाच म्हणजे आपल्याच परिसराला अस्वच्छ करणार आहे. म्हणजे परिसरात दुर्गंधीचे, कचऱ्याचे जे साम्राज्य पसरते, नाले गटारी तुटुंब भरतात, मग त्यामुळे डास, माशा, बरोबर ना, अशा त्यानंतर रोगराई, कीटक अशी पैदास तयार होते आणि त्या रोगराईला एक प्रकारे खतपाणी मिळतं आणि मग आपण कष्टाने जो कमवलेला पैसा आहे तो मग दवाखाना आणि औषध पाणी याच्यावर खर्च करतो, बरोबर ना. मग रोगामुळे मग आपलं शरीर काय होतं, क्षीण होतं, मन दुबळं होतं, आपलं कोणत्या कामामध्ये लक्ष लागत नाही, आर्थिक स्थिती कोलमडते. म्हणून म्हटलं जातं की स्वच्छता हा एक समृद्धीचा पाया आहे. परिसर घाण होणार नाही यासाठी आपण सवयी आणि शिस्त लावणं फार गरजेचं आहे. जी सार्वजनिक ठिकाणं आहेत आपण पाहिलीत अशा सार्वजनिक ठिकाणी आपण घाण करायला नको, तिथं थुंकायला नको, कचरा टाकायला नको. कारण आपल्याला बऱ्याच जणांना ती सवय असते, तिथेच खायचं आणि तिथेच घाण करायचं, बरोबर ना. तर मग अशा या ज्या गोष्टी आहेत अशा गोष्टी आपण प्रत्यक्ष टाळल्याच पाहिजेत. कचरा कोंडीचा वापर केला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपण स्वच्छता दूत होऊ, जे आपल्या मनामध्ये अशी भावना, अशी वृत्ती ज्यावेळेस तयार होईल की हे माझं आहे, जे सार्वजनिक ठिकाणं जे आहेत ही माझी आहेत आणि मला याला काय करायचं आहे, स्वच्छ ठेवायचं आहे. ज्यावेळेस असा विचार करू त्यावेळेस आपण एक प्रकारचे स्वच्छता झालो
असं आपण अभिमानाने म्हणून. आणि ज्यावेळेस आपण स्वच्छता दूत होऊ, ज्या स्वच्छतेचे उपासक होऊ, तर नक्कीच आपल्या तोंडून नक्कीच आपलं वाक्य येणार आहे, माझा भारत स्वच्छ भारत सुंदर भारत. तर बालमित्रांनो, आता या पुस्तकात दिलेले, या पाठाच्या खाली दिलेला जो स्वाध्याय आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे. ती उत्तरं तुमच्या वहीमध्ये लिहायची. त्या व्यतिरिक्त मी आता काही घोषवाक्य आहेत, ती घोषवाक्यांच्या जोड्या तुम्हाला लावायची. उदाहरणार्थ बघा, सांडपाणी नको रस्त्यावर, बरोबर, काय येईल बरं? अगदी बरोबर, डासांच्या पैदाशीला घाला आवर. स्वच्छता पाळा, काय म्हटलात? हो, रोगराई टाळा. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या जोड्या लावायच्या आहेत, तुमच्या वहीमध्ये त्या लिहायच्यात, पाट्या तयार करायच्या आहेत. पुढचा जो स्वाध्याय आहे तो तुम्हाला घरी काय करायचं की माझे गाव स्वच्छ गाव किंवा स्वच्छ गाव सुंदर गाव या विषयावर तुम्हाला 20 ओळींचा निबंध लिहायचा आहे.